पुण्यातील कोंढवा अत्याचार प्रकरणाने उभा महाराष्ट्र हादरून गेला होता. मात्र ज्यावेळी ही केस पूर्णपणे 360 अँगलमध्ये फिरलेली पाहायला मिळाली, जसं सांगितलं गेलं तसं काहीच घडलेलं नव्हतं, हे जेव्हा समोर आलं त्यानंतर मात्र या केसची चर्चा ही जास्त मोठ्या प्रमाणात होत असलेली पाहायला मिळते. जो काही बनाव खरं तर या तरुणीने रचलेला होता तसं काहीच घडलेलं नाहीये, हे या सगळ्या तपासातून चौकशीतून समोर आलंय. मात्र आता ज्या तरुणीमुळे जवळपास पुण्यातले 500 पोलीस कामाला लागले, 1-1.5-2 दिवस हे पोलीस न थकता पूर्णपणे या प्रकरणातील जो तरुण होता, ज्याच्यावर आरोप करण्यात आलेले होते, त्याचा शोध घेत होते. या सगळ्यासाठी इतकी मोठी पोलीस यंत्रणा कामाला लागलेली होती. त्या तरुणीवरती कारवाई का होऊ नये असा सवाल जो आहे तो जनसामान्यांमधून समोर येताना पाहायला मिळतोय. त्यामुळे या प्रकरणामध्ये खरंच या तरुणीवरती कुठली कारवाई होऊ शकते का, याविषयीच बोलण्यासाठी माझ्याबरोबर ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत. सर, काय सांगाल? एकंदरीत ही सगळी केस पाहिली तर या तरुणीला सुरुवातीला प्रचंड सिंपती मिळाली, गुन्हा दाखल झाला, पोलिसांनी घटनेचं गांभीर्य पाहून लगेचच अगदी 24-25 तासाच्या आत आरोपीचा शोध सुद्धा घेतला. मात्र या सगळ्यानंतर तरुणीने बनाव रचल्याचं कळलं. आता तिच्यावरती गुन्हा का दाखल होत नाही असा एक प्रश्न उपस्थित होतोय. जर अशा पद्धतीने एखादी खोटी बनावट केस जर दाखल केली तर गुन्हा दाखल होतो का? मुळात कायद्यामध्ये अशा तरतुदी आहेत की कुठल्याही प्रकारचा गुन्हा घडला आणि संबंधित तक्रारदार फिर्यादी हा जर त्याची तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला गेला, दखलपात्र अदखलपात्र त्या गुन्ह्याचं स्वरूप बघून तात्काळ पोलिसांनी FIR गुन्हा दाखल करून घ्यावा, या कायद्यामध्ये तरतुदी आहेत. या प्रकारामध्ये संबंधित मुलीने संबंधित पोलीस स्टेशनला फिर्याद दिली, तिच्या फिर्यादीवरनं बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, म्हणजेच दखलपात्र गुन्हा दाखल झाला. एकदा गुन्हा दाखल झाल्यानंतर दिलेल्या फिर्यादीच्या अनुषंगाने फक्त पोलिसांना तपासाचा अधिकार आहे. पोलिसांनी तपास करायचा, तपासात जे काही निष्पन्न होईल ते सगळं प्रकरण न्यायालयासमोर पाठवायचं, ही प्रोसिजर आहे. पोलिसांना संबंधित आरोपीला निर्दोष सोडण्याचा किंवा गुन्हा क्लोज करण्याचा कुठलाही अधिकार नाही. तपासादरम्यान प्रत्येक गोष्टीची परमिशन, घडलेली गोष्ट ही न्यायालयाच्या परमिशनने करायला लागते. आता या प्रकारामध्ये तपासामध्ये निष्पन्न झालं की असा बाबा जी काही बलात्काराची फिर्याद दिली ही सकृतदर्शनी खोटी होती, हे पोलिसांना निष्पन्न झालं. निष्पन्न झाल्यानंतर जर पोलिसांना वाटलं की ही पूर्ण खोटी फिर्याद आहे तर त्या संबंधित व्हिक्टीमवर, पीडित महिला मुलगी कोण असेल तिच्यावर पोलीस कारवाई करू शकतात विथ द परमिशन ऑफ कोर्ट, कारण तपासात निष्पन्न झाले. आता यामध्ये या दुसरी बाजू अशी आहे की मुलीने फिर्याद दिली की असा प्रकार घडला, मग तो कुठला कुरिअरवाला आला, हे बरीच अशी काही स्टोरी झाली. पण तपासात निष्पन्न झाले की ते आर फ्रेंड्स, ते एकमेकाचे मित्र होते. जो काही प्रकार घडला तो संमतीतून घडला, पण काहीतरी बिनसला असेल किंवा काहीतरी लपवण्यासाठी तिने ही फिर्याद खोटी दिली. आता ही फिर्याद जर खोटी दिली असेल आणि तिचं म्हणणं आता असं आहे की ठीक आहे, तपासात निष्पन्न झालं, तो माझा मित्र होता, अनेक वेळा पूर्वी यायचा, पण त्या दिवशी जो काही प्रकार झाला तो माझ्या संमतीच्या विरुद्ध झाला. आता अगेन्स्ट हर विल, संमतीच्या विरोधात म्हटल्यानंतर मग बलात्काराची फिर्याद बरोबर ठरते. पोलिसांचं काम काय, तिचं म्हणणं आहे ना माझ्या इच्छेविरुद्ध जो काही प्रकार घडला, पोलिसांनी तपास करायचं, त्याची मेडिकल करायची आणि दोषारोप पत्र न्यायालयासमोर पाठवायचं, ही रेग्युलर प्रोसेस आहे. पण सकृतदर्शीने असं दिसतंय की पोलिसांनी पूर्ण तपास केला आणि तपासामध्ये दिलेली फिर्यादच ही खोटी होती. आता दखलपात्र, खरं प्रोसिजर अशी आहे की दखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर बलात्काराचा गुन्हा म्हटल्यावर गंभीर आहे. गंभीर प्रकरणामध्ये संबंधित आरोपीला तात्काळ अटक पोलिसांनी करणं गरजेचं असतं. अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्याची परमिशन असते. आणि जर ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन, तपासादरम्यान असं वाटलं की ही फिर्याद खोटी आहे, तर न्यायालयासमोर तसा अहवाल द्यायला लागतो 169 CRPC जुना, यानुसार की ह्या आरोपीच्या विरोधात आम्ही पूर्ण तपास केला, पण ही दिलेली फिर्याद ही पूर्ण खोटी निघाली आणि म्हणून ह्या आरोपीच्या विरोधात कुठलाही सबळ पुरावा मिळून येत नाही, ह्या आरोपीला सोडून द्यावं असं कोर्टाला पोलिसांनी रिक्वेस्ट करायला लागते. पण यामध्ये उलटं झालंय की पोलिसांनी गुन्हा दाखल केला, बलात्काराचा गुन्हा दाखल झाला, कुठल्या तरी एका आरोपीला ताब्यात घेतलं आणि पोलिसांनी काहीतरी नोटीस देऊन सोडलं. पण शेवटी प्रश्न हाच राहतोय की त्या मुलीचं जर म्हणणं असेल की अगेन्स्ट माय विल जो काही प्रकार केला त्याने माझ्या इच्छेविरुद्ध केला, शेवटी बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये डायरेक्ट आय विटनेस कुणीच नसतो. हा जो काही गुन्हा घडतो हा फोरवॉल, म्हणजे हा भिंतीच्या आतमध्ये असतो, त्याला बघणारा विटनेस कुणी नसतो. मग संबंधित पीडित महिला, मुलगी जी असेल, तिने दिलेल्या तक्रारीवरून, तिने केलेल्या आरोपावरच पोलिसांना विसंबून राहावं लागतं आणि त्याला सपोर्टिंग एव्हिडन्स असतो मेडिकल. आता मेडिकल जर त्याचे केले असेल तो करणार असाल तर मेडिकलमध्ये निश्चितप्रमाणे काहीतरी निष्पन्न होईल
आणि त्याप्रमाणे पोलिसांचा पुढचा तपास त्या अनुषंगाने होईल असं एक वकील मला नेहमीच्या अनुभवावरून वाटतं. सर, या प्रकरणामध्ये जसं तुम्ही अगदी महत्वाचा मुद्दा सांगितलात की फिर्याद जरी चुकीची दाखल झालेली असली तरी सुद्धा ही तरुणी म्हणजे आता जी काही माहिती उपलब्ध आहे त्यानुसार ही तरुणी अजूनही या गोष्टीवरती ठाम आहे की त्याने माझ्या मनाच्या विरुद्ध काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला असं ती म्हणताना दिसतेय. पण जेव्हा एखादा फिर्यादी जो असतो तो फिर्यादच चुकीची देतो, मात्र त्याने जे काही अंतिमतः जो गुन्हा घडलाय तो गुन्हा मात्र त्यातला त्याने खरा सांगितलाय, असं असताना त्याच्यावरती कारवाई होऊ शकते की ह्या केवळ मग या गोष्टीनंतर फेल ठरतात कारण गुन्हा घडलाच आहे, मग फिर्याद काहीही दिलेली असू शकते? नाही, यामध्ये आता कायद्याची तरतूद अशी की तपासादरम्यान जर निष्पन्न झालं की ही दिलेली फिर्याद खोटी आहे तर त्या निष्पन्न झाल्यानुसार BNS कलम 182 आणि 211 या कलमानुसार संबंधित फिर्यादी की जाणीवपूर्वक तुम्ही एखाद्याला त्रास देण्याच्या उद्देशाने, ब्लॅकमेल करण्यासाठी किंवा स्वतःचं कृत्य लपवण्यासाठी दादांत खोटी फिर्याद दिली, हे सकृतदर्शनी पोलिसांना निष्पन्न झालं तर BNS कलम 182, 211 अन्वये संबंधित फिर्यादीच्या विरोधात तक्रार होऊन संबंधित फिर्यादीच त्यामध्ये आरोपी होऊ शकते. हा पोलिसांना अधिकार आहे. जाणून बुजून एखाद्या विरोधात खोटी कंप्लेंट दिली, आता समजा हा जो काही बलात्काराचा प्रकार घडलाय, जाणीवपूर्वक खोटी फिर्याद दिली असं जर पोलिसांना सकृतदर्शनी निष्पन्न झाला असेल तर 211 BNS नुसार पोलीस त्या संबंधित विक्टीमवर, पीडितेवर कारवाई करू शकतात, गुन्हा दाखल करू शकतात. पण हा सगळा रिपोर्ट हा न्यायालयाच्या पटलावर ठेवायला लागतो. प्रत्येक गोष्टीची न्यायालयाची परमिशन घ्यायला लागते. नाहीतर मग काय होईल, एखाद्याने फिर्याद दिली, पोलीसच त्याचा स्टडी करणार की हो बरोबर आहे, फिर्याद दिलेली खोटी आहे आणि परस्पर आरोपीला सोडून देतील. मग हे न्यायालय, CRPC, IPC, BNS हे कायदे कशा करतायत? म्हणजे पोलिसांचं काम एवढंच आहे, दिलेल्या फिर्यादीचा तपास करणे, प्रत्येक गोष्टीचा रिपोर्ट न्यायालयासमोर दाखल करणे आणि कोर्टाच्या परवानगी घेऊन पुढचा तपास करणे. म्हणजे पोलिसांना कुठलाही अधिकार नाही की परस्पर आरोपीला सोडून द्यायचा. भले या केसमध्ये दिलेली फिर्याद 100% खोटी असेल, पण कोर्टापुढे त्यांनी रिपोर्ट देऊन की आम्हाला तपासात निष्पन्न झाले की ही फिर्याद पूर्ण खोटी आहे आणि म्हणून त्या मुलीवरच गुन्हा दाखल करा, असं पोलीस करू शकतात. पोलीस करणार नाही, कारण त्या मुलीचा स्टँड वेगळा आहे. की भले मी सांगितलं की बा तो कुरिअरवाला होता, आम्ही काही गोष्टी लपवण्यासाठी आम्ही हा ड्रामा करायचो, त्यातनं हा प्रकार घडला, पण शेवटी तिचं म्हणणं आज असं दिसतंय की जो काही प्रकार घडला की त्याने माझ्यावर बळजबरी केली, ही माझी इच्छेविरुद्ध केली आणि ही जर तक्रार असेल तर 76 खाली गुन्हा दाखल असेल आणि संबंधित आरोपीला पोलिसांनी अटकही करायला पाहिजे होती पूर्वी, पण यामध्ये केलेली दिसत नाही असं मला वाटतं. म्हणजे सर, जसं तुम्ही म्हटलात की अटक करणं अपेक्षित होतं पण अटक झालेली नाहीये, केवळ नोटीस बजावून सोडलं, हे कायद्याच्या तरतुदींमध्ये बसतं की अशा पद्धतीच्या गुन्ह्यामध्ये केवळ नोटीस? नाही, आता झालं कसं की फिर्याद दाखल झाली, फिर्यादीनुसार तपास झाला, पोलिसांना जाणवलं, निष्पन्न झालं की फिर्याद खोटी आहे. मग आरोपीला सोडून द्यायचा अधिकार हा न्यायालयाचा आहे, त्याला निर्दोष सोडायचा किंवा 169 पुरावे अभावी अगोदरच चार्जशीटच्या अगोदरच सोडायचा हा अधिकार पूर्ण कोर्टाचा आहे. म्हणजे पोलिसांनी कुठल्याही प्रकारची खातरजमा केली नाही, आलेली फिर्याद घेतली, गायगाने तपासही केला, फिर्यादही खोटी निघाली, मग त्या आरोपीला ताब्यात तरी कशाला घेतला? पण रुटीन कोर्स काय, नॅचरल रेग्युलर काय, फिर्याद गुन्हा दाखल झाली की त्या आरोपीला अटक, आणि आरोपीने अटक केली की आरोपीला सांगतात तुझं काय म्हणणं असेल ते कोर्टापुढे मांड. ही कशी खोटी केली? अहो मी तर काय कुरिअरवाला नाही, मी तर इंजिनियर आहे, माझी ती फ्रेंड आहे, आम्ही रेग्युलर जातो, हे आमचे सगळे पुरावे, हे सगळे न्यायालयासमोर मांडायचे असतात. म्हणजे यामध्ये पोलिसांना कुठलाही अधिकार नाही. फिर्याद घ्यायचा, आरोपीला ताब्यात घ्यायचा, तपास करायचा आणि सोडून द्यायचा, असा पोलिसांना अधिकार नाही. असं जर झालं तर पोलीस स्टेशनलाच बाहेरच्या बाहेर गुन्हे संपतील, मिटतील. रेग्युलर अनुभव आमचा मी सांगतो. सर, या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर जेव्हा ही सगळी घटना समोर आली त्याच्यानंतर या तरुणीचं असं म्हणणं होतं की मेंटली थोडी अनस्टेबल आहे, डिस्टर्ब आहे. तिचं यापूर्वी सुद्धा काही सायकोलॉजिस्ट कडून, सायकेट्रिस्ट कडून काउन्सिलिंग सुरू असल्याची सुद्धा माहिती आहे. आता या प्रकरणाच्या नंतर सुद्धा तिचं काउन्सिलिंग केलं जात आहे. जर या प्रकरणामध्ये ती मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे तिने असं काहीतरी तक्रार दाखल केली, असा जर एक अँगल यामध्ये समोर आला तर यामध्ये आरोपीला तरी सुद्धा कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. मग मी तेच सांगतोय, यामध्ये असंच आहे की फिर्याद दिली, तपास केला, तपासाअंती पोलिसांना कळलं की ही फिर्याद खोटी आहे. मग त्या मुलीला विचारलं असेल खरं काय खोटं काय नीट सांग, पोलिसी दावा वापरून, पोलिसी खाक्या दाखवून, वाटेवर जे काय असेल ते. मग ते पोलिसांनी तिने वेगळा स्टँड घेतला की नाही आमची मैत्री होती, पण जो काही प्रकार घडला तो माझ्या इच्छेविरुद्ध घडला. इच्छेविरुद्ध म्हणले की मग बलात्कार आला. आता परत स्टँड काय घेते, मग तू खोटी का बोलली अगोदर? नाही, माझी मानसिक स्थिती बरोबर नाही.
अगोदर मी ट्रीटमेंट घेतली, तर पोलिसांना तपासामध्ये आतापर्यंत काय ट्रीटमेंट घेतली, कुठल्या डॉक्टरकडे घेतली हा तपास करावा लागेल. आणि ह्या स्टेजला ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी फिर्याद दिली, त्या अनुषंगाने रितसर पोलिसांना त्याचं सगळं मेडिकल चेकअप करून मेंटली ती फिट आहे नाही, सायको जे काय असेल ते हे सगळा तपास करून शेवटी ती आता वेगळा स्टँड घेते. आता सांगते की मला मानसिक तणाव होता, त्रास होता, मेंटली मी डिस्टर्ब होते. हे सुद्धा मेडिकली प्रूव्ह झालं तर त्याच्या बोलण्याला सपोर्ट मिळेल, नाही तर ते देखील स्टेटमेंट खोटं होतं. म्हणून पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास केला की नाही त्याला ट्रीटमेंट चालू होती आणि ते अंडर मेंटल प्रेशर आहे. हे जर काय डॉक्टरच्या सर्टिफिकेटने सिद्ध झालं तर त्याच्या बोलण्याला सपोर्ट मिळेल, नाही तर ते देखील खोटं होतं. आणि विनाकारण मग तिने सगळ्यांना पळवलं ही वस्तुस्थिती आहे. आता हे जर पोलिसांना असं वाटत असेल की त्या मुलीने खोटी फिर्याद दिली, 400-500 पोलीस कामाला लागले सगळ्या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये, पुण्याचं नाव खराब झालं आणि म्हणून पोलिसांना तिच्यावर कारवाई व्हायला तर पोलीस ताबडतोब तुझ्यावर गुन्हा दाखल करून न्यायालयासमोर तिला हजर करू शकतात की फिर्याद दिल्यावर हा तपास केला तर हे सगळं धादांत खोटं असल्याचं निघालं. पोलीस करू शकतात, पण पोलिसांची मानसिक इच्छा असली तर, नाही तर काय होणार नाही. सर, या प्रकरणानंतर असं एक जाणवलं की ही जी फिर्यादी तरुणी आहे तिने हे सगळं तक्रार दाखल करण्याच्या आधी तिच्या एका मैत्रिणीचा सल्ला घेतला होता. तिच्याशी बोलणं झालेलं होतं, पोलिसात कसं जायचं, तक्रार कशी द्यायची, पोलिसांसमोर जे कोणी इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर असतील त्यांच्यासमोर कसं बोलायचं, हे तिला तिच्या एका मैत्रिणीने तिने सल्ला घेतलेला होता. तर या प्रकरणामध्ये त्या मैत्रिणीची सुद्धा चौकशी होऊन ती सुद्धा जर याच्यामध्ये सहआरोपी वगैरे तिला केलं जाऊ शकतं का? नाही, आता शेवटी कसं आहे की मित्र असतात, मैत्रिणी असतात, चर्चा करतात. समोरच्याला एखादा सल्ला विचारला तर त्या मैत्रिणीला समजा सल्ला विचारला तर त्या संबंधित मैत्रिणीला माहिती होतं की खरंच असा गुन्हा करणार आहे. बोलता बोलला असेल, चर्चा केली असेल, त्याला पुरावा कुठलाच नाही. ती सांगती ही जी मुलगी आहे ही प्रत्येक वेळोवेळी जे स्टँड बदलते आणि खोटं बोलते की मैत्रिणीला विचारलं, तिने मला सांगितलं. उद्या मैत्रिणी म्हणणार आहे का हो मीच तिला सांगितलं असं कर आणि म्हणून तिने केलं. त्यामुळे तिच्यावर कुठली कारवाई होणार नाही. जास्तीत जास्त तिला एक बेस्ट विटनेस म्हणून तिचं स्टेटमेंट घेतील. ह्या घटने अगोदर ती चर्चा माझ्याशी केली होती, असं मला विचारत होते, असं केलं तर काय होईल. त्या अनुषंगाने आमची चर्चा झाली होती. म्हणजे ह्यानी तो प्लॅन केला होता खोटी फिर्याद द्यायचा. हे सिद्ध करण्यासाठी तिला आरोपी करण्याऐवजी तिला विटनेस करायला लागेल आणि तिचं स्टेटमेंट चांगल्या प्रकारे घ्यावं लागेल. भविष्यात ती कोर्टासमोर फुटायला नको म्हणून 164 CRPC न्यायाधीशांपुढे तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड केलं तर त्या केसला कुठेतरी सपोर्ट मिळेल असं एक वकील म्हणून मला वाटतं. सर, जे काही तुम्ही या केसबद्दल बोललात ते अगदी खरं तर भविष्यात आपल्याला खरं ठरताना दिसून येईल. मात्र या प्रकरणानंतर अशी एक चिंता महिला वर्गाला मोठ्या प्रमाणात सतावते, ती म्हणजे अनेकदा असं घडतं की जेव्हा लैंगिक अत्याचाराच्या किंवा अतिप्रसंग झालाय, विनयभंग झालाय, अशा केसेस मधल्या पीडिता अनेकदा पोलीस स्टेशनला गेल्यानंतर बऱ्याचदा त्यांची उलट तपासणी केली जाते. पोलीस त्यांनाच उलट प्रश्न अनेकदा विचारतात. त्यामुळे घाबरून अनेक महिला समोर येत नाहीत. आता ही जी काही केस झाली त्यामुळे पोलिसांमध्ये सुद्धा इतका आता या प्रकरणाचा धसका बसलेला आहे की अशा पद्धतीने बनावट केस दाखल होऊ शकते आणि ज्याचं खापर परत पोलिसांवरती सुद्धा फुटू शकतं. त्यामुळे या एका प्रकरणामुळे आणखी पीडितांना पुढे जाऊन या सगळ्याचा त्रास होईल असं तुम्हाला एक कायदेतज्ञ म्हणून वाटतं? नाही, त्रास होणार नाही असं नाही. शेवटी प्रत्येक गुन्हा वेगळा असतो. ज्या वेळेला बलात्काराच्या केसेस दाखल होतात अनेक त्याला कारण असतात. दोघांचं पटत नाही, प्रेम संबंध बिघडले, बलात्कार, नवरा बायकोचे भांडण झाले, बलात्कार. आता माझ्याकडे मागच्या आठवड्यामध्ये केस सुटली, निर्दोष सुटली. दोघंही नवरा बायको होते नातेने. काही गोष्टी पटत नाही, त्यांना 2 मुली, त्यातल्या एका मुलीचं लग्न झालंय. काही गोष्टी पटल्या नाही, एक 7 ते 8 वर्षानंतर दोघांनी डिव्होर्स घेतला आणि 3 वर्षाच्या गॅपने ते परत एकमेकाला भेटायला लागले आणि 8 वर्षाच्या गॅप नंतर त्या संबंधित महिलेने त्या आमच्या आरोपीच्या विरोधात परत बलात्काराची दिली की तुझ्याशी लग्न करतो असं आमिष दाखवलं आणि माझ्यावर बलात्कार केला. म्हणजे ऑलरेडी ते हजबंड अँड वाईफ होते, 2 मुलं झाले होते, डिव्होर्स झाला, परत भेटले आणि ती आता परत फेऱ्यात देते, लग्नाचं आमिष दाखवलं आणि माझ्यावर बलात्कार केला, निर्दोष सुटली केस. अशा अनेक प्रकारच्या केसेस असतात. त्यामुळं खरा प्रकार काय आहे, पोलीस एवढे चाणक्य असतात. संबंधित आलेली मुलगी, महिला, पीडित कोणी असेल ती काय बोलते, कुठल्या अनुषंगाने तक्रार देते, त्यामध्ये किती ग्रॅव्हिटी आहे, खरंच घडलं असेल का, 1 मिनिटात पोलिसांना कळतं. त्यामुळे महिला एखादी गेली आणि आता दखलच घेणार नाही आणि पोलिसांनी काय करावं एवढं सोपं नसतं. या प्रकारामध्ये देखील पोलिसांना तथ्य कळलं असेल की नेमका कोण कुरिअरवाला आला, कुठला स्प्रे मारला, कुठून गेला, हे ताबडतोब कळतं. पण मला असं वाटतं की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर काहीतरी घाई झाली, ताबडतोब मीडियामध्ये प्रकरण आलं, मग पोलिस लगेच काहीतरी फार तपास आम्ही केला असं ते सगळं समाजासमोर आलं
आरोपीला पकडला गेला तर आरोपी आपला बिचारा चांगला निघाला, त्याला सोडूनही दिलं गेला. म्हणजे कुठेतरी घाई झाली की काय असं दिसतं. आणि अशा घाईमधून संपूर्ण समाजावर त्याचा इम्पॅक्ट होतो. अनेक महिला चॅनल पेपर वाचत असतात, त्यांच्या मनावर परिणाम होतो. खोट्या केसेस घडतात, एकमेव केस घडले असं नाही, अशा अनेक प्रकारच्या असतात. आणि अनेक प्रकारच्या केसेस अशा पण आहेत की त्यामध्ये काही तथ्य नसतं तरी पोलीस खोटे गुन्हे दाखल करतात. महिला न्यायालयासमोर खोटी साक्ष देतात आणि खोटी साक्ष देणं हा देखील गुन्हा आहे, त्यांच्यावर देखील कारवाई होती. मागच्याच महिन्यामध्ये अलाहाबादच्या न्यायालयामध्ये संबंधित महिलेने बलात्काराची पूर्ण खोटी कंप्लेंट दिली म्हणून तिच्यावर 10,000चा दंड केला न्यायालयाने. अशा केसेस असतात. त्यामुळं महिलांनी पण असं घाबरून जायचं कारण नाही. खरंच अन्याय झाला असेल तर पोलीस प्रॉपर तपास करून त्या महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतात. हा आमचा रोजचा अनुभव आहे. पण खोटंच असलं असं एखादं प्रकरण घडतं, नेहमी काही घडत नाही असं रोजच्या अनुभवावरून आम्ही सांगू शकतो. सर, हे सगळं समोर आल्याच्या नंतर पुणे पोलिसांनी सुद्धा असं सांगितलंय की अशा पद्धतीने खोट्या केसेस दाखल करणं किंवा पोलिसांची दिशाभूल करणं, अशा जर घटना भविष्यात सुद्धा घडत असतील किंवा घडल्या तर मग अशा घटना जे कोणी घडवून आणतील त्यांच्यावरती सुद्धा आम्ही कायदेशीर कारवाई करू. अशा पद्धतीने पोलीस यंत्रणाला विनाकारण कामाला लावणं हे उचित नाहीये असं एक पोलिसांनी सुद्धा सांगितलंय, पुणे पोलिसांनी. त्यामुळे अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती खोटी केस दाखल करत असेल, पोलिसांना वेठीस धरत असेल तर या सगळ्यामध्ये कोणती कलमं लागू होतात आणि काय शिक्षा होऊ शकते? तेच मी आता सांगितलं की BNS कलम तुमचा 182 आणि 211 खोटी फिर्याद देणे आणि जाणीवपूर्वक देणे. जाणीवपूर्वक खोटी फिर्याद दिली तर 211 खाली कारवाई करायचा पोलिसांना अधिकार आहे. पण दिलेल्या फिर्यादीचा व्यवस्थित तपास करून शेवटी घडलेली घटना, दिलेली फिर्याद, जो फिर्यादी त्यालाच खरं माहिती असतं खरा प्रकार काय घडलाय आणि त्या अनुषंगाने तपास करणं हा अधिकार पोलिसांचा आहे. आणि मग पोलिसांना जर असं वाटलं की आलेली प्रत्येक फिर्यादच खोटी आहे तर ते देखील चुकीचं आहे. कारण तपास हा प्रॉपर व्हायला पाहिजे. पीडित महिला असेल किंवा कुठल्या प्रकारची फिर्याद असेल, प्रॉपर तपास झाला तर पीडित लोकांना न्याय मिळू शकतो. पण हा सगळा भाग आहे तपासाचा. तपासी अंमलदार चांगले असतील, चांगल्या प्रकारे तपास केला तर निश्चितपणाने न्याय मिळू शकतो. पण आलेली फिर्याद जर खोटी या दृष्टीने तुम्ही त्याकडे बघायला लागले तर तुम्हाला ते सगळं खोटं वाटेल आणि विनाकारण आरोपी सुटतील. हा देखील एक चुकीचा पायंडा पडू शकतो असं एक वकील म्हणून मला वाटतं. पण जर अशा पद्धतीने कोणी खोटी तक्रार दिलीच असेल तर त्याला शिक्षेची तरतूद काही आहे? खोटी फिर्याद दिली मी ते सांगितलं, तपासात निष्पन्न झालं तर BNS कलम 211 नुसार संबंधित फिर्यादीवर गुन्हा दाखल होऊन फिर्यादीचा आरोपी होऊ शकतो. अशा अनेक केसेसमध्ये घडलेलं आहे. फक्त पोलिसांची मानसिकता पाहिजे. या केसमध्ये देखील त्या मुलीने जर दादांत खोटी फिर्याद दिली, हे पोलिसांच्या आतापर्यंत झालेल्या तपासामध्ये निष्पन्न झाला असेल तर संबंधित मुलीवर BNS 211 नुसार कारवाई होऊ शकते. पोलीस करू शकतात, ती आरोपी होऊ शकते आणि कायद्याच्या तरतुदीनुसार तिला भविष्य शिक्षा होऊ शकते. फक्त पोलिसांनी केलं तर. हे बेलेबल ऑफेन्स दोन्ही सुद्धा नॉन बेलेबल आहे. खोटी फिर्याद देणं आता शेवटी मूळ गुन्हा कुठला आहे त्या अनुषंगाने सगळे कलम असतात. रेपला जे कलम आहे त्या अनुषंगाने जे कलम लागू होतात त्याला कनेक्टेड कलम असतं आणि म्हणून त्याप्रमाणे ते कलम लागतात. नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. तर आपण बघतोय की या तरुणीवरती गुन्हा का दाखल होत नाही, तिच्यावरती कारवाई का होत नाही, जिने पुणे पोलिसांची इमेज कुठेतरी खराब करण्याचा प्रयत्न केला किंवा या मुलाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला, तिच्यावरती सुद्धा कारवाई झाली पाहिजे. अशा अनेक कमेंट सध्या सोशल मीडियातून फिरताना पाहायला मिळत आहेत किंवा अगदी आपण पाहायला गेलो तर चौकांमध्ये या प्रकरणाची प्रचंड चर्चा होताना दिसते. अनेक जण अशी मागणी करतात की या तरुणीवरती कारवाई झाली पाहिजे. जर हिच्या जागी एखादा तरुण असता तर त्याच्यावर जशी कारवाई झाली असती तशीच हिच्यावरती सुद्धा झाली पाहिजे. मात्र कायद्याच्या तरतुदींनुसार तिच्यावरती खरंच कारवाई होऊ शकते का, झालीच तर ती कशा पद्धतीने होऊ शकते आणि आता जो काही तिचा स्टँड आहे की माझ्यावरती जबरदस्ती झालेली आहे, या प्रकारामध्ये जरी तिने फिर्याद खोटी दिलेली असती, जरी तिने बनाव रचलेला असला तरी सुद्धा या सगळ्या प्रकरणामध्ये जर ती तिच्या स्टेटमेंटवरती ठाम आहे, तिच्यावर जो काही गुन्हा तिच्या बाबतीत घडला याच्यावरती जर ती ठाम असेल तर मात्र तिला कोणतीही शिक्षा होऊ शकत नाही किंवा तिच्यावरती कारवाई सुद्धा होऊ शकत नाहीये. त्यामुळे या प्रकरणात पुढे नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा.
संपर्क 7767989898.